नमस्कार मित्रांनो LLB 3 इयर एक्सटेंडेड कॅप राऊंड इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची फायनल मेरिट लिस्ट ही आज डिक्लेअर झालेली आहे आणि आता पुढची ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, ही लिस्ट कशी चेक करायची आणि कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जायचं आहे याविषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असे सर्व माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल। सर्वात अगोदर आपल्याला LLB 3 इयर कॅप राऊंड ऍडमिशन प्रोसेसच्या या कॅप राऊंडला यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड इन्स्टिट्यूट वाइज मेरिट लिस्ट हॅज बीन जनरेटेड। तर इथं आपल्याला चेक इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मेरिट लिस्ट चेक वॅकन्सी अलॉटमेंट याच्यामध्ये मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी विचारेल, तुम्ही ज्या ज्या कॉलेजला ऑप्शन दिलेले आहेत तर त्या कॉलेजचे ऑप्शन तुम्हाला इथं चेक करण्यासाठी ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ते इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज इथं टाकून घ्यायचं आहे आणि शो मेरिट लिस्ट यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा मेरिट नंबर असणार आहे, इथं तुमचे पर्सेंटाइल वगैरे असणार आहेत। आता ऍडमिशनला कुठं जायचंय तर इथं तुम्हाला तुमचा मेरिट लिस्ट चेक करायचं आहे आणि त्यानुसार आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ओपन कॅटेगरी आहे, NT2 NTC ओपन NT2 यांच्या कॅटेगरी आहेत। तर मग आपण कुठं जायचं आहे, अगोदर काय करा की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तिथं तुमची मेरिट ही चेक करा। प्रत्येक कॉलेजला तुमची मेरिट ही रँक जो असणार आहे तो वेगळा असणार आहे। त्यानंतर काय करायचंय, तुम्हाला करंट वॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचंय आणि मग तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाणार आहात तिथं तुमच्या कास्टला जागा आहेत का शिल्लक हे तुम्हाला एकदा चेक करायचंय। आता या कॉलेजमध्ये फक्त EWS साठी एकच जागा आहे, त्यानंतर NTC एक आहे आणि ST एक आहे आणि मॅनेजमेंट कोटाच्या 5 आहेत। तर प्रत्येक विद्यार्थी मॅनेजमेंट कोटासाठी ऍडमिशन साठी जाऊ शकतो, परंतु जे ST चे कॅन्डिडेट असतील त्या लिस्ट मध्ये ST चा नंबर तुमचा कितीही असू द्या, तुमच्यावरती VJNT चे SBC चे ओपन चे 20 50 100 कॅन्डिडेट असतील, परंतु ST मधला रँक मध्ये तुम्ही फर्स्ट कॅन्डिडेट असाल तर त्या कॉलेजमध्ये जा, तुम्हाला ऍडमिशन भेटून जाणार आहे। तसंच NTC ची कॅटेगरीची एक जागा आहे जनरलची, मग तुम्ही फिमेल असाल आणि मेरिट मध्ये तुमचा पहिलाच क्रमांक असेल म्हणजे तुमच्यावरती इतर कास्टचे विद्यार्थी असतील ओपनचे SC ST चे तर त्यांना अगोदर ऍडमिशन भेटणार नाही। जर NTC चा मुलगा गेला आणि त्याचा मेरिट नंबर 100 असू द्यात 200 असू द्यात आणि जागा NTC ला असेल आणि तुमच्यावर कुणी NTC चा विद्यार्थी नसेल तर त्याला ही जागा मिळणार आहे। तसं कॅटेगरी वाईज तुमच्या त्या कॉलेजमध्ये सीट्स आहेत का हे एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतरच त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे। जर तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल आणि ओपन कॅटेगरीला देखील जागा नसेल, फक्त अशा EWS च्या जागा असतील तर त्या जागा फक्त EWS कॅन्डिडेटलाच मिळणार आहेत। EWS च्या जागा इतर कुठल्याही कॅन्डिडेटना मिळत नाहीत। जरी तिथं EWS चा एक देखील कॅन्डिडेट, समजा या सपोज या कॉलेजला 8 जागा शिल्लक आहेत परंतु इथं एकही EWS चा कॅन्डिडेट नाही आला तर या 8च्या 8 जागा या शिल्लक राहणार आहेत। SCBC ची जागा ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकते, OBC ची कन्वर्ट होऊ शकते, SC ST च्या असतील तर त्या एकमेकाला इंटरचेंज करू शकतात, नाही मिळाला कुणीतरी NT OBC ला कन्वर्ट करू शकतात आणि कोणच नाही तर शेवटी ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकते। परंतु EWS ची जागा कोणालाच मिळत नाही, फक्त त्यासाठी ओपन कॅटेगरीचे आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, ज्यांनी ऍप्लिकेशन करताना EWS मधून अप्लाय केलं होतं त्यांनाच त्या सीट्स मिळणार आहेत। आपण पुणेच्या कॉलेजमधला विचार केला तर बऱ्याचशा कॉलेजमध्ये फक्त या EWS च्या सीट्स शिल्लक आहेत। आता इथं जर पाहिलात तुम्ही, इथं देखील फक्त EWS ची एक सीट शिल्लक आहे। तुमची कॅटेगरी जर इतर कुठली असेल, EWS मध्ये तुम्ही नसाल तर तुम्ही या कॉलेजमध्ये जाऊ नका। आता EWS च्या 7 जागा आहेत, तुमची कॅटेगरी ओपन असेल, SC असेल, ST असेल,
तुम्हाला वाटलं की माझ्यावरती कुणीच EWS नाहीये तर ही जागा मला मिळेल का, तर ही जागा भेटणार नाही. त्यामुळं EWS सोडून इतर कुठल्याही कास्टच्या विद्यार्थ्यांनी या बालाजी लॉ कॉलेजला जायचं नाहीये. त्यांना ही जागा काही जरी केलं, तुम्ही किती जरी डोनेशन दिलं तरी या जागा EWS च्या इतर कॅटेगरीला मिळणार नाहीत. आणि ही ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला कॉलेजमधून कॉल येईल किंवा तुमच्या मेल आलेला असेल की तुमचं सिलेक्शन आमच्या कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशनला येऊ शकता. जर आज मेल आला असेल तर आजच्या आज जा, त्यांना मी येणार आहे असं सांगा. जर तुम्ही आज नाही गेलात आणि उद्या गेलात तर कदाचित तुम्हाला उद्या ऍडमिशन भेटणार नाही, कारण ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे. तुमच्यासाठी सीट रिझर्व ठेवली जाणार नाही. आज संध्याकाळपर्यंत तुमची वाट पाहिली जाईल आणि संध्याकाळी दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल. तुम्ही उद्या गेलात, म्हटलात की माझा मेरिटनुसार फर्स्ट रँक आहे, मला काल जमलेलं नाही, मी आज आलोय, तर उद्या तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही. या गोष्टीची काळजी घ्या. किंवा तसा एखादा मेल तुम्ही त्या कॉलेजला टाका की आज XYZ कारणामुळे मला येऊ शकत नाही, परंतु उद्या मी 100% येणार आहे, तर माझी जागा रिझर्व ठेवा. तर कुठंतरी तुमचा चान्स लागू शकतो. म्हणजे आज ज्यांचा नंबर लागलेला आहे, ज्यांना कॉलेज करून मेल वगैरे आलेला आहे, कॉल आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना आजच्या आजच 99% ऍडमिशन घेऊन टाका. उद्या ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठलाच कॉल आलेला नाही, मेल आलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आज 4 नंतर किंवा उद्या कॉलेजमध्ये जाऊन मला ऍडमिशन पाहिजे, जर माझ्यावरचे विद्यार्थी आलेले नसतील तर आज शेवटचा दिवस आहे असं सांगून तुम्ही उद्या ऍडमिशन घेऊ शकता. आज आणि उद्या म्हणजेच 30/9/2024 आणि 1/10/2024 हे दोनच ऍडमिशन साठी दिवस दिलेले आहेत. त्यानंतर कोणतंही ऍडमिशन होणार नाही आणि त्याच्यानंतर ही राऊंड एक्सटेंड होण्याचीही चान्सेस खूप कमी आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.